निवडणुकीमध्ये उतरलेले आहोत. बरं, ठीक आहे. पण उमेशजी, आता पुन्हा तुम्हाला तोच मुद्दा घेऊन मी येतेय की आयारामांना अचानक दिलेली उमेदवारी हे चित्र आजही बघायला मिळालं आणि आपण प्रतिक्रियेमध्ये सुद्धा बघितलं की जी व्यक्ती जास्त निधी पक्षाला देऊ शकते त्याला उमेदवारी मिळते, असंच काहीसं चित्र असावं का असा प्रश्नही अनेकांना वाटला. ही वस्तुस्थिती आहेच आणि असाही मुद्दा अनेक जण किंवा अशी टीका अनेक जण करणार आहेत आजच्या ड्राम्यानंतर. उमेशजी, दुसरं आपण जे मुद्दे उपस्थित केले त्याच्यामध्ये निष्ठावंतांना संधी, निश्चितपणे निष्ठावंतांना संधी द्यावी लागते, द्यायची असते. निष्ठावंत कार्यकर्त्याच्या बळावरच हा पक्ष त्या ठिकाणी, कुठलाही पक्ष जो आहे तो वाटचाल करत असतो. आणि पक्षवाढीच्या दृष्टिकोनातून काही वेळेला पक्षामध्ये त्या ठिकाणी बाहेरच्या पक्षातनं आलेले, इतर पक्षातनं आलेल्या कार्यकर्त्यांना सोबत घ्यावं लागतं. इतर पक्षातल्या कार्यकर्त्याचं आकर्षण आपल्या पक्षामध्ये वाढावं. आपण जर एखाद्या पक्षात गेलो तर त्या ठिकाणी आपलाही सन्मान होतो असा मेसेज संपूर्ण कार्यकर्त्यांमध्ये, इतर पक्षांच्या प्रमुख नेत्यांमध्ये त्या ठिकाणी जाण्याच्या करता म्हणून संधी दिली जाते. आपण निश्चितपणे निष्ठावंत कार्यकर्त्यांना जर एकूण 10 संधी उपलब्ध असतील तर 10 पैकी 8 संधी ह्या निष्ठावंतांनाच मिळत असतात. अशी परिस्थिती एखाद दुसऱ्या ठिकाणी निर्माण होते. त्यावेळेला मात्र निष्ठावंत कार्यकर्त्याला डावललं असं त्या ठिकाणी चित्र कधी कधी निर्माण होतं. नाही, ठीक आहे ना, एक लक्षात घ्या की आता संधी थोडीशी कमी असली तरी वेगवेगळ्या प्रकारच्या संधी भविष्यामध्ये उपलब्ध होत असतात. कार्यकर्त्याची हीच तर परीक्षा असते. एक फक्त मला इथे मुद्दा मांडायचा आहे. तुम्ही या सगळ्याचं स्पष्टीकरण अत्यंत वैचारिक पातळीवरती देताय, पण या सगळ्याला एक भावनिक किनार सुद्धा आहे. आज जे नाराज होते, ज्यांनी राजीनामे दिले किंवा जे भावनिक झालेले होते, ते सगळे अजितदादांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात. त्यामुळे सुद्धा बाहेर एक वेगळा संदेश येतोय. त्याला तुम्ही कसं उत्तर देणार आहात? ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आज रोजी सुनेत्रावहिनी पवार यांच्या नेतृत्वामध्ये काम करणारे सर्व आमदार, खासदार, कार्यकर्ते, पदाधिकारी, गाव पातळीपर्यंत, ग्राम स्तरापर्यंत असलेले, वार्ड स्तरापर्यंत असलेले जे कार्यकर्ते आहेत हे अजितदादांचे मानणारेच कार्यकर्ते आहेत. त्यामुळे अजितदादांचा हा पक्ष जो आहे त्यांच्या माघारी सुद्धा सक्षमपणे पुढे जावा याच्याकरता म्हणूनच तर सुनेत्रावहिनींचं नेतृत्व सगळ्यांनी स्वीकारलेलं आहे. आणि त्यांनी सुद्धा सर्वांगीण विचार करून, पक्षवाढीच्या दृष्टीनं, भविष्यातला विचार करून, निवडणूक जिंकण्याची रणनीती म्हणून जे काही निर्णय घेतले असतील ती निर्णय जो आहे तो कार्यकर्त्यानं स्वीकारण्याची मानसिकता ठेवली पाहिजे. आणि बरेच बहुतांशी कार्यकर्ते ते स्वीकारण्याची मानसिकता ठेवतात. ज्यांना उमेदवारीची अपेक्षा असते ते कार्यकर्ते काही प्रमाणात नाराज होणं साहजिक असतं. हे अनेक सर्व पातळीवर घडतं, सगळ्या पक्षात घडतं. पण मग उमेश, आताच्या पातळीवरती तुम्हाला खात्री आहे का, आत्मविश्वास आहे का की सुनील टिंगरेंची अशा पद्धतीने नाराजी दूर होईल आणि अगदी पूर्णपणे मनोमिलन होऊन ते पक्षासाठी पुन्हा एकदा काम करतील, काकडेंसाठी काम करतील? मुळात सुनील टिंगरे हे नाराजच नव्हते. सकाळी त्या ठिकाणी विक्रम संजय काकडे यांची उमेदवारी निश्चित होत असताना ते सुद्धा त्या बैठकीमध्ये उपस्थित होते. ते शहराचे अध्यक्ष आहेत आमच्या पक्षाचे. त्या ठिकाणी अर्ज भरायला जाण्याच्या करता म्हणून ते बाहेर पडले. नंतर त्या ठिकाणी असं ठरलं की एक अर्ज, सप्लिमेंटरी अर्ज हा सुनील टिंगरेंचाच भरावा. मग त्यांना पुन्हा बोलवून घेतलं, त्यांना ही कल्पना दिली. पक्षाच्या सूचनेनुसार आणि आदेशानुसार त्यांनी अर्ज भरलेला आहे. ते पक्षाचे एक निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, आमच्या पक्षाचे शहर अध्यक्ष आहेत, ते जबाबदार त्या ठिकाणी नेते आहेत, आमदार राहिलेले आहेत आणि भविष्य काळामध्ये त्यांनाही पुढच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळं निश्चितपणे त्यांनी पक्षाच्या सूचनेनुसारच अर्ज भरला आहे आणि पक्षाच्या सूचनेनुसारच ते अर्ज माघारी देखील घेतील. बर उमेश, आणखीन एक मुद्दा असा आहे की रायगडमध्ये जुईली दळवी यांनी सुद्धा शिवसेनेचा अर्ज भरलेला आहे. आता जर त्यांनी तो अर्ज मागे घेतला नाही शेवटच्या तारखेपर्यंत तर परभणीमध्ये सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने तुमचा उमेदवार उभा करून शिवसेनेसाठी अडचण निर्माण करणार का? जिथं जिथं महायुतीचे जागा वाटप झाले त्या पद्धतीनं त्या पक्षांनी उमेदवारी अर्ज तर भरलेलेच आहेत. परंतु काही ठिकाणी बंडखोरी झाली असेल, त्यामध्ये बंडखोरी करण्यामध्ये आमच्या पक्षाचे काही पदाधिकारी, नेते असतील किंवा काही ठिकाणी आमच्या विरोधामध्ये भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी अर्ज भरले असतील, काही ठिकाणी शिवसेनेचा उमेदवारांनी अर्ज भरले असतील, तर त्या ठिकाणी वरिष्ठ नेते जे आहेत ते बैठक घेतील आणि बैठक घेऊन त्या संबंधित नाही, स्पेसिफिकली परभणी आणि रायगड बद्दल विचारते कारण तिथेच कुठेतरी मतभेद असल्याचं, नाराजी असल्याचं बोललं जात आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेला 3 पक्ष एकत्रित येऊन महायुती म्हणून एकत्रितरित्या जातात त्यावेळेला
काही ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण होणं हे नैसर्गिक आहे. बरं. आणि अशा वेळेलाच पक्ष नेतृत्व हस्तक्षेप करत असतं आणि त्यांचा हस्तक्षेप जो आहे तो त्या कार्यकर्ता ज्या वेळेला त्या नेत्याला आपला नेता मानतो त्यामुळे नेत्याचा आदेश हा प्रमाण मानून कार्यकर्ते ऐकत असतात. भविष्य काळामध्ये ठीक. तशा निष्ठावंत आणि पक्षाचा आदेश मानणाऱ्या कार्यकर्त्यांचा विचार बरं. हा भविष्य काळामध्ये होत असतो याची कल्पना त्यांनाही असते. बरं, ठीक आहे. नक्कीच. हनुमानजी, पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. जेव्हा विधान परिषदेच्या या निवडणुका जाहीर झाल्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागा